MBA प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज आपण समजावून घेणार आहोत. सर्वप्रथमतः विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची unipune.ac.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर खाली आपल्याला एक्झामिनेशन असा टॅब दिसेल. त्या टॅबवरती जायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन स्टुडंट सेक्शनमध्ये ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर exam.unipune.ac.in हे पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 लिंक्स दिलेल्या आहेत. त्यातील कुठल्याही एका लिंकवरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट सेक्शनचा एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये प्रोसीड टू लॉग इन असा पर्याय आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये स्टुडंट, कॉलेज आणि ॲडमिन असे 3 टॅब आहेत. त्यातील स्टुडंटमध्ये लॉग इन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट लॉग इन हे पेज ओपन होते. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी आपला जुना लॉग इन ID आणि पासवर्ड वापरून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे व्यतिरिक्त विद्यापीठामधून जे ग्रॅज्युएशन केले त्या विद्यार्थ्यांनी क्रिएट अकाउंट या पर्यायावरती जाऊन आपला प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. जे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत त्यांनी जुना यूजर ID आणि पासवर्ड वापरून लॉग इन केल्यानंतर पुन्हा आपला फोटो, सही ही सर्व प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. विद्यार्थी पेजवरती लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपली होम स्क्रीन दिसेल. ज्या डॅशबोर्डमध्ये आपण ग्रॅज्युएशनला जो कोर्स केलेला आहे त्या कोर्सचं इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते. त्या कोर्सचे प्रोफाईल स्टेटस हे जर कोर्स कंप्लीटेड असं असेल तर आपण MBAचा न्यू कोर्स एनरोलमेंट करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांचा कोर्स कंप्लीट दाखवत नाही अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा. पुणे विद्यापीठाकडे कोर्स कंप्लीट करण्यासाठी कोर्स ड्रॉपआउटची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा कोर्स कंप्लीट दाखवत नसेल त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ महाविद्यालयात संपर्क साधावा. ज्या विद्यार्थ्यांचं प्रोफाईल स्टेटस कोर्स कंप्लीटेड असं दाखवत आहे त्या विद्यार्थ्यांनी न्यू कोर्स एनरोलमेंट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोर्स एनरोलमेंट या पेजमध्ये गेल्यानंतर स्टुडंट टाईप निवडायचा आहे. तिथे न्यू स्टुडंट असा टाईप निवडावा. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कॉलेज कोड विचारते. तिथे IMMA 017-230 हा आपल्या महाविद्यालयाचा पनकोड आहे. तो कोड टाकल्यानंतर कॉलेजचे डिटेल्स त्या ठिकाणी दिसतंय. कॉलेज नेम, प्रिन्सिपल नेम अशी इन्फॉर्मेशन आपल्याला ॲटो डिटेक्ट त्या पेजवरती येईल. त्यानंतर कोर्स टाईप हा मास्टर असा निवडायचा आहे. त्यानंतर कोर्समध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहेत. त्यातला पहिला पर्याय आहे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲडमिशन फॉर इयर त्या ठिकाणी फर्स्ट इयर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स इंग्लिश असा पर्याय निवडायचा आहे. ABCID हा ग्रॅज्युएशनला तुम्ही जो टाकला होता तो तिथं ॲटोमॅटिकली येईल. परंतु जर त्या ठिकाणी आला नाही तर आपण जो महाविद्यालयामध्ये ABCID जमा केला आहे तो ABCID त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. त्यानंतर खाली पेज दिसतं आहे प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल्स. त्याच्यामध्ये कोर्स एक्झाम नेम, तुम्ही ग्रॅज्युएशनला जो कोर्स केला असेल त्या कोर्सचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. एक्झामिनेशन डिटेल्स भरत असताना आपला पूर्वीचा कोर्स जो कोर्स आपला असेल त्या कोर्सचं नाव नोंदवावे. त्यानंतर बोर्ड, तुम्ही ज्या विद्यापीठातून पूर्वीचा कोर्स केला असेल, बोर्ड युनिव्हर्सिटी असं दिसते, त्या ठिकाणी तुमची पूर्वीची जे विद्यापीठ होतं ते विद्यापीठाचं नाव त्या ठिकाणी नोंदवावं. ते देत असताना सेमिकोलन डॉट वगैरे कुठलाही पर्याय त्यामध्ये देऊ नये. त्यानंतर पासआउट मंथ आपल्या रिझल्टवरती तो दिलेला असेल. कुठल्या महिन्यामध्ये, कोणत्या वर्षामध्ये आपण आपली डिग्री पूर्ण केली आहे ते त्या ठिकाणी नोंदवावं. मार्क सिस्टम, CGPA आणि ग्रेड असे 2 पर्याय असतात. आपल्या रिझल्टवरती ते पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला जर मार्क्स किंवा पर्सेंटेज असतील किंवा CGPA ग्रेड असतील तर ते त्या ठिकाणी तसा पर्याय निवडून पुढे आपले मार्क्स किंवा CGPA नोंदवावा. त्यानंतर आपल्या रिझल्टवरती आपला जो ग्रेड आहे
A, B, C काय असेल तो A+ वगैरे तो नोंदवावा आणि आपण पासआउट झालेल्या परीक्षेचा सीट नंबर आपल्या रिझल्टवरती असतो तो त्या ठिकाणी नोंदवावा आणि नंतर सेव्ह हा जो पर्याय आपल्याला खाली दिसतोय त्यावरती क्लिक करा. कोर्स एनरोलमेंट सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुली कोर्स एनरोलमेंट असा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. नाऊ यू फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अशा पद्धतीचा ऑप्शन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. याचा अर्थ तुमचा कोर्स सक्सेसफुली एनरोल झालेला आहे. त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याला आता फिलअप करायची. क्लोज या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टम हे पेज दिसेल. त्याच्यामध्ये स्टुडंट नेम, त्यानंतर तुमचं नाव मराठीमध्ये, वडिलांचं नाव नोंदवताना फक्त वडिलांचंच नाव टाकावे, त्या ठिकाणी आडनाव किंवा पूर्ण नाव टाकू नये. त्यानंतर वडिलांचं मराठीमध्ये नाव नोंदवायचं आहे. आईचं नाव टाकताना सुद्धा फक्त आईचं फर्स्ट नेम जे आहे तेवढंच त्या ठिकाणी टाकायचं आहे. स्वतःचा ईमेल ID जो आपण लॉग इनसाठी वापरलेला आहे, मोबाईल नंबर, तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, डोमासाईल, नॉन क्रिमिलियर, त्यानंतर कॅटेगरी तुम्ही मायनॉरिटी आहात का, मायग्रेंट फ्रॉम जम्मू काश्मीर, हँडिकॅप, या सर्व पर्यायाची माहिती भरायची. त्यानंतर फोटो आणि सही जे आपल्याला अपलोड करायची, ज्याच्यामध्ये फोटो मॅक्झिमम 300 KB असायला हवा आणि फोटो 300 KB आणि सही मॅक्झिमम 50 KBची असायला हवी. म्हणजे आपण जर फोटो आणि सही मोबाईलमध्ये काढलेले असतील तर त्याची साईज जर फोटोची 300 KBपेक्षा जास्त असेल तर ते JPG फॉर्मॅटमध्ये 300 KBच्या आतमध्ये असायला हवी. सहीची साईज 50 KBच्या आतमध्ये असायला हवी, तरच ती फोटो आणि सही त्या ठिकाणी अपलोड होईल. त्यानंतर तुमचा ॲड्रेस विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला अगोदर पिनकोड टाकायचा आहे. जो तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस असेल तो त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, तुमच्या गावाचं नाव जे काय असेल ते नोंदवायचं आहे. आणि खाली ॲड्रेस असं परत ऑप्शन तुम्हाला दिसतोय, तिथे तुमचं गाव सपोज पोस्ट काष्टी, तालुका श्रीगोंदा असं तुम्ही तिथे टाकू शकता, जेणेकरून ते नाव तुमच्या फॉर्मवरती प्रिंट होईल. त्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि तुमचा लोकल ॲड्रेस जर सेम असेल तर तो इज परमनंट ॲड्रेस सेम ऑफ करस्पॉन्डंट ॲड्रेस असा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती टिक करायचं आहे आणि खाली सेव्ह हे बटन तुम्हाला दिसतंय त्या बटनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमची माहिती सक्सेसफुली सेव्ह होईल. अशा पद्धतीने आपण एक फॉर्म भरला आहे की ज्याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते. नेम, मदर नेम, फादर नेम, जेंडर हे पर्याय त्या ठिकाणी निवडायचे आहेत. त्यानंतर खाली फोटो सही अपलोड केले, त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन ही सगळी माहिती आपण भरली आणि त्यानंतर खाली सेव्ह हे बटन आपल्याला दिसते, त्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर फोटो आणि सही आपण परत अपलोड केली आणि नंतर सेव्ह म्हटलं. पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली, युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड, यू कॅन फिल एक्झाम फॉर्म असं आपल्याला एक मेसेज दिसेल. त्यानंतर तुमच्या परत डॅशबोर्डवरती अशा पद्धतीने कोर्स एनरोल झालेला असेल की ज्या ठिकाणी कोर्सचं नाव तुम्हाला MBA पूर्ण दिसते, तुमचं कॉलेजचं नेम वगैरे त्या ठिकाणी दिसते आणि नंतर खाली पुढे जे पर्याय दिले त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे पर्याय दिले, त्याच्यामध्ये एक्झाम फॉर्म नावाचा शेवटचा पर्याय आहे. तर एक्झाम फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर पुन्हा प्रोसीड हे बटन त्या ठिकाणी दिसते, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली 2 पर्याय दिसतात, फर्स्ट इयर आणि ऑदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग. त्यातला 2 नंबरचा जो पर्याय आहे, ऑदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट, तो पर्याय निवडायचा आहे आणि नंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन. आता इथे पॅटर्न नेम दिसतंय, या ठिकाणी व्यवस्थित आपला पॅटर्न निवडायचा आहे. त्या ठिकाणी MBA 2024 क्रेडिट पॅटर्न हा जो पर्याय आहे तो आपला अभ्यासक्रम आहे. तो अभ्यासक्रमाच्या पॅटर्नवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली नेक्स्ट बटन येते, आपली इन्फॉर्मेशन जी आपण प्रोफाईलमध्ये भरली होती ती त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसते. त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर
जे कंपल्सरी सब्जेक्ट असतात ते कंपल्सरी सब्जेक्ट हे ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी सिलेक्ट होऊन आलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला कुठेही एडिट करण्यास संधी नाही आहे. खाली ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत त्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट दिलेत. त्यातले आपल्याला 2 सब्जेक्ट निवडायचे. त्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे बिझनेस कम्युनिकेशन फर्स्ट आणि दुसरा आहे टेक्नॉलॉजी टूल्स इन बिझनेस मॅनेजमेंट फर्स्ट. ह्या 2 सब्जेक्टला जे सिलेक्ट नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 2 चेकबॉक्स जे दिलेले आहेत पहिले वरचे 2 त्या 2 चेकबॉक्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर बाकीचे जे उर्वरित सब्जेक्ट आहेत ते ॲटोमॅटिकली डिसिलेक्ट होतील आणि त्यानंतर खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटन आहे. त्या सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे. तुम्हाला जी फी डिटेल्स आहे ती फी डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर खाली आय हॅव रीड ऑल चेक पॉईंट्स नावाचं एक बटन आहे चेकबॉक्स त्याच्यावरती क्लिक करायचे आणि नंतर कन्फर्म अँड प्रिंट असं म्हणायचं. त्यानंतर तुमचा फॉर्म संपूर्णरित्या भरला गेला आहे आणि त्याची एक PDF तयार होईल. ती PDF आपण महाविद्यालयामध्ये आणून प्रत्यक्षात ती जमा करायची आणि जी रक्कम आपल्याला एक्झाम फॉर्मवरती आलेली आहे ती रक्कम आपण कॅश स्वरूपामध्ये फॉर्मसोबत महाविद्यालयात जमा करायची.